श्री स्वामी समर्थ श्रीराज क्रिएशन या पेजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. भाग 28. आज आपण शिकणार आहोत पाईप क्लीनरपासून झेंडूची माळा तयार करणे भाग 2. मी फुलमाळा झेंडूची माळा तयार करण्यासाठी दोन प्रकारचे पल्स घेतलेले आहे. ओके, हे 6 mm चे आहेत पल्स. ओके, 6 mm चे पल्स मी घेतलेले आहे. ओके, तुम्ही आता बघू शकता माळा कशी तयार करायची. हा दोरा घेतलेला आहे. ओके, आता आपल्याला साईजनुसार ओके, 5 फुलांना जेवढी साईज लागेल त्यानुसार मी झेंडूची माळा बनवणार आहे. ओके, तुम्ही बघू शकता दोरा घेतला आहे फुलमाळा तयार करण्यासाठी. ओके, तुम्ही बघू शकता घेतलेला आहे. ओके, आता सुई बारीक असल्यामुळे त्याच्यात जात नाही म्हणून मी पहिले बारीक दोऱ्यात ओवून घेतली, इथे आणि मध्ये असं टाकून घेतलेलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता. आता तुम्ही बघू शकता त्याला मी असं ठेवते. ओके, तुम्ही बघू शकता मी असं ठेवला. आता इकडनं आपण मोती घालूया. ओके, 5 मोती घालते मी पहिले. 1 2 3 4 5 मोती घालते. ओके, 5 मोती घातल्यानंतर 5 मोती घातल्यानंतर त्याच्यात मी हा अल्टर कलरचा मी घालत आहे. ओके, तुम्ही बघू शकता अल्टर कलरचा मी घातलेला आहे. ओके, आता लगेच परत मी 5 घालत आहे. ओके, 1 2 3 4 5. ओके, हे मी 5 घालत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी आता हे 5 या साईडने करून घेतले. ओके, या साईडने मी 5 करून घेतले. आता परत इकडे मी अजून 5 घालते. ओके, 1 2 3 4 5. ओके, हे मी 5 घातले. अल्टर कलरचा 1 घातला. परत मी 5 मोती घालत आहे. ओके, तुम्ही बघू शकता 1 2 3 4 आणि 5. ओके, तुम्ही बघू शकता मी आता हा दोरा जोडी तुम्ही आता सेम करून घेतात. ओके, तुम्ही बघू शकता मी या दोराला मी असं सेम करून घेतलेलं आहे. ओके, आता तुम्ही बघू शकता मी आता हा दोरा माझी पहिले तुम्ही बघू शकता मी आधी हा दोरा पहिले मी असा सेम करून घेतो. ओके, तुम्ही बघू शकता मी हा दोरा पहिले काय केला आहे सेम करून घेतलेला आहे. ओके, इथे मी आता एक गाठ मारत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी इथे एक नॉर्मल अशी गाठ मारत आहे. ओके, तुम्ही बघू शकता गाठ मारल्यानंतर मी आता एक पान टाकत आहे. ओके, मी आता काय टाकणार आहे एक पान टाकणार आहे. तुम्ही बघू शकता मी आता एक पान टाकणार आहे. तुम्ही बघू शकता मी एक आता पान काय करणार आहे ओवणार आहे. ओके, मी आता एक पान ओवणार आहे. ओके, त्याच्यानंतर ओके मी एक पान काय केलं ओवलं आहे. ओके, पान ओवल्यानंतर परत आता आपल्याला काय करायचं आहे परत आता आपल्याला 3 टाकू. ओके, 3 मोती टाकते आहे मी. तुम्ही बघू शकता मी 3 पल्स टाकले. ओके, 3 पल्स 4 पल्स टाकले. सॉरी 3च्या ऐवजी आपण 4 पल्स टाकले. मी 4 पल्स टाकले. ओके, नंतर अल्टर घेतला. परत आता 4 पल्स टाकते आहे. 1 2 3 4 5. ओके, सॉरी 4 पल्स टाकत आहोत आपण. ओके, हे झालं आपलं. ओके, आता परत सेम प्रोसेस इकडे आपण पल्स टाकत आहोत. ओके, तुम्ही बघू शकता इकडे मी 4 पल्स टाकते आहे. ओके, या 4 पल्स टाकले. ओके, अल्टर 1 घेतला आणि परत अजून 4 टाकले. 1 2 3 आणि 4. ओके, तुम्ही बघू शकता आपण आता हळूहळू करून इथे टाकलेले आहेत. ओके, आपण पहिले हे 5 घेतले म्हणजे हे आपण 10 एका कलरचे घेतले आणि एक वेगळा टाकले. इथे आपण 8 एका कलरचे घेतले आणि एक वेगळा टाकला. ओके, केल्यानंतर परत आपल्याला आता काय टाकायचं आता झेंडूचं फूल टाकायचं आहे. ओके, तुम्ही आता बघू शकता मी कशा प्रकारे झेंडूचे फूल टाकत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी आता याच्यात मी झेंडूचं फूल ओवत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे झेंडूचे फूल घातले आहे. ओके, तुम्ही बघू शकता आता मी एक झेंडूचं फूल टाकलेलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता आता परत आपल्याला 5 ओवायचे आहे. ओके, सॉरी 5 आणि 4 ओवायचे आहे आता. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे केलेलं आहे मी दाखवते. ओके, 1 2 3 4. ओके, आणि एक अल्टर टाकत आहोत. ओके, अल्टर टाकला. परत 4 घेतले पल्स आपण 1 2 3 4. ओके, परत सेम प्रोसेस इकडे आपल्याला करायची आहे. ओके,
तर सेम प्रोसेस आपल्याला इकडे पण करायची आहे. ओके, 1 2 3 4 एक अल्टर टाकतो आहेत आपण. ओके, 4 घडी लावून करतो. 1 2 3 4. ओके, झालं. आता आपल्याला काय टाकायचं आहे, एक ग्रीन पान टाकायचं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, एक ग्रीन टाकायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे टाकत आहे. आता एक पान आपल्याला टाकायचं आहे. ओके, परत आपल्याला एक पान काय करायचं आहे, टाकायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता. सेम अशा प्रकारे आपल्याला एक साईड पूर्ण करून घ्यायची आहे आणि सेम अशा प्रकारे आपल्याला दुसरी साईड पण करायची आहे. ओके, आता आपण मी तुम्हाला एक साईड करून दाखवते आहे पूर्ण. ओके, तर आता आपले दोघं साईडचे बनवून तयार झालेले आहे. ओके, दोघं साईडच्या बाजू बनवून तयार झालेले आहे. ओके, तुम्ही बघू शकता. आता फक्त खालचा गोंडा राहिला आहे. ओके, तुम्ही बघू शकता आपल्या दोघं साईडचा बाजू तयार झालेला आहे. आता फक्त खालचा गोंडा बाकी राहिलेला आहे. आता तो कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण हे तयार झालेला आपण साईडला ठेवूया. ओके, त्यासाठी मी दोरा घेतलेला आहे. ओके, तुम्ही बघू शकता. त्याला मी असा फोल्ड करते. ओके, फोल्ड करते. फोल्ड केल्यानंतर याच्यात मी अशी सुई टाकते. ओके, तुम्ही बघू शकता. आणि हे मी याच्यात आपण 5 पानं घातली. ही एक एक्स्ट्रा पान तयार केले, गोंड्यासाठी एक वेगळं पान तयार केलं. ओके, तर मी आता हे इथे असं टाकत आहे. तुम्ही बघू शकता. मी आता याच्यातून टाकत आहे. ओके, टाकल्यानंतर आता हे असं काढलं तर मी जाता याच्या आपण मोती टाकूया. ओके, आता याच्यात मोती टाकूया. ओके, तुम्ही बघू शकतात मी आता मोती टाकत आहे. ओके, आता आपण याच्यात 10 मोती टाकणार आहोत. किती? 10 मोती टाकणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 मोती टाकले. ओके, सेम प्रोसेस आता आपण या साईडने किती 10 मोती टाकून घेऊया. ओके, तुम्ही बघू शकता मी आता या साईडने 10 मोती टाकत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10 मोती मी टाकून घेतले. ओके, आता 10 मोती टाकल्यानंतर ओके, आता आपलं जे उरलेलं आहे आपलं 5वं झेंडूचं फूल आपण हे याच्यात टाकणार आहोत. ओके, आपलं जे झेंडूचं फूल उरलेलं आहे ते आपण आता याच्यात टाकणार आहोत. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे आपलं जे झेंडूचं फूल उरलेलं ते मी टाकत आहे. ओके, तुम्ही बघू शकता आपलं जे झेंडूचं फूल उरलेलं होतं ते मी टाकत आहे. ओके, टाकल्यानंतर आता मी इथे मोतीने लॉक करत आहे. ओके, मी हा मोती घेतला आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी याच्यात टाकत आहे आणि काय करत आहे, लॉक करत आहे. ओके, 2 मोतीने आपण काय करूया, लॉक करूया. ओके, तुम्ही बघू शकतात मी आता 2 मोतीने याला मी लॉक करत आहे. ओके, तुम्ही बघू शकतात मी आता 2 मोतीने याला मी लॉक केलेलं आहे. ओके, आता मी इथे काय करत आहे, मी आता इथे गाठ मारून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे गाठ मारत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे इथे गाठ मारून घेत आहे मोतीला हे करून. ओके, तुम्ही बघू शकतात मी इथे गाठ मारून घेतलेली आहे मोतीला. ओके, अजून एक गाठ आपण मारून घेऊया जेणेकरून पाईप क्लिनरमधून निघणार नाही. ओके, आणि इथे आता ह्याच्याने आपण कापून घेऊया. ओके, तर आपला हा याच्या खालचा गोंडा बनवून तयार. ओके, आता याचा आपला गोंडा बनवून तयार. पुढे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. इथेही लॉक करत आहे. ओके, तुम्ही बघू शकतात मी आता इथे अशा पद्धतीने मी इथे पॅक करत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने इथे मी लॉक करत आहे ही माळा. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने इथे ही माळा लॉक करत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ही माळा इथे लॉक केली. ओके, लॉक केल्यानंतर मी इथे आता बांधल्यानंतर अजून एक मारून जेणेकरून ती निघायला नको. ओके, बांधल्यानंतर मी आता इथून ही कट करून घेत आहे. ओके, तुम्ही बघू शकता बांधल्यानंतर मी इथून आता ही कट करून घेतली. ओके, आता हा जो गोंडा तयार केला आहे तो मी आता इथे अटॅच करत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी आता इथे हा गोंडा मी पॅक करत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पॅक करत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी हा गोंडा इथे पॅक करून घेतलेला आहे. ओके,
तुम्ही बघू शकता मी हा गोंडा इथे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे हा गोंडा पूर्णपणे लॉक करत आहे. म्हणजे इथे मी नॉट बांधते, गाठ मारून घेत आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता 3-4 गाठा मारायचा जेणेकरून आपला तो धागा पाईप क्लीनर या कुठूनही निघणार नाही. ओके, झाल्यानंतर मी आता इथून हे कट करून घेत आहे. ओके, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता आपली ही सुंदर अशी माळ बनवून तयार झालेली आहे. ओके, तुम्ही पाहू शकता आपली सुंदर अशी स्वामींसाठी माळा बनवून तयार झालेली आहे. ओके, तुम्ही पाहू शकता आपली सुंदर अशी माळा बनवून तयार झालेली आहे. ओके, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला याला इथे काय करायचं आहे, बांधायची आहे, रेबिन बांधायची. दाखवते कशा प्रकारे बांधायची. ओके, मी आता ही रेबिन घेतलेली आहे. ओके, हिला मी आता एवढी कट करत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी एवढी घेतल्यानंतर हिचे 2 फोल्ड केले. ओके, 2 फोल्ड केल्यानंतर मी हिच्यात अशी टाकून, ओके, हिच्यात टाकल्यानंतर, ओके, तुम्ही बघू शकता मी इथे अशी टाकल्यानंतर मी इथे अशी गाठ मारत आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे गाठ मारत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे गाठ मारत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे गाठ मारून घेतलेली आहे. ओके, गाठ मारल्यानंतर, ओके, इथून आता आपण हे कट करून घेऊया. ओके, तुम्ही बघू शकता. ओके, मी इथून असं कट करून घेतलं. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे गाठ मारून घेतलेली आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे अशी गाठ मारून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे गाठ मारलेली आहे. ओके, गाठ मारलेली आहे आणि आता मी कट करून घेत आहे. ओके, आता जर इथे पाईप क्लीनरने पॅक करायचं असेल तर तुम्ही पाईप क्लीनरने सुद्धा पॅक करू शकता. ओके, तर तुम्हाला मी करून दाखवते कशा प्रकारे पॅक करायचं. ओके, तर आपण आता इथे ही बारीक स्टिक घेतली. ओके, तुम्ही बघू शकता त्याला आपण अशी फोल्ड करून घेऊ. ओके, तुम्ही बघू शकता. ओके, फोल्ड केल्यानंतर तिला आपण मध्यभागी अशी कट करून घेऊ. ओके, कट केल्यानंतर आता आपण ही एक पाईप क्लीनर घेतला, छोटा तुकडा. ओके, तुम्ही बघू शकता मी पाईप क्लीनरचा छोटा तुकडा घेतला आणि याला मी असं पॅक करत आहे. ओके, पॅक करत आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी असं पॅक करून घेतलेलं आहे. ओके, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे सुद्धा असं टाकू शकता. ओके, मी तुम्हाला टाकून दाखवत आहे. ओके, आपण मोठं फूल जरी घेतलं तरी चालेल. ओके, ओके, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पॅक करून घेतलेलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पॅक करून घेतलेलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पॅक करून घेतलेलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पॅक करत आहे. ओके, छोटं फूल तयार केलं. फूल तयार झाल्यानंतर हे मी याच्यातून असं टाकून घेतलेलं आहे या रेबिनमध्ये. ओके, सुंदर असं आपलं फ्लॉवर बनवून रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता गणपतीची माळा सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे. ओके, तुम्ही बघू शकता आपली सुंदर अशी माळा बनवून तयार झालेली आहे. ओके, तुम्ही बघू शकता आपली सुंदर अशी माळा बनवून तयार झालेली आहे. ओके, तुम्ही बघू शकता आपली सुंदर अशी माळ बनवून तयार झालेली आहे. ओके, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.